हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे संडे फंडे मंडे नाही, आज संडे. मस्त आराम केला दिवसभर. आता चाललो आम्ही थोडंसं बाहेर, थोडंसं त्या पार्कमध्ये आरशींच्या आमचा जो रॉक गार्डन पार्क आहे ना, तिथं थोडं वेळ बसेल. तिथून मग थोडंसं शॉपिंग करायचे, म्हणजे खरेदी करायची. तर आज आहे ना, हा ग्रीन शर्ट ब्लॅक पॅन्ट घातली. हां, मला ॲक्च्युली मी ग्रीन शर्ट घालत नाही, मला ग्रीन कलर आवडत नाही घालायला. पण जेव्हा मी पिलेच्या अंगावरचा ग्रीन टी शर्ट बघितला, पिल्याला घेतला होता ग्रीन टी शर्ट, तर तो बघून मला वाटलं की घ्यायला पाहिजे, म्हणून हा एक ऑर्डर केला आहे. कसा दिसतंय? मस्त दिसतंय, काय विषय नाही. मला तर छान वाटतंय. ओके, मला तर ब्लॅकची सवय आहे, ग्रीनची सवय नाही आहे. ब्लॅक किंवा मग मोस्ट ऑफ द ब्लॅकच आहेत. मला 4-5 आहे ना टी शर्ट ब्लॅकच आहेत, आणि बाकी मग शर्ट माझ्याकडे आहेत भरपूर. तर काय हे आमचं कंपनीचं गार्डन हे असं पुढं आहेत ना, सगळे लेकरं घ्यायचे. ते अजून सृज्जाला आहे ना, खेळायला येत नाही. तिला अजून कायच कळत नाही. डोंबला आम्ही फक्त गवत खायला आलो इथं. तिला गवत खायला आला ना तो, आणि बघा गवत दिसतंय का बघा. तिला फक्त आता बसायला येतं व्यवस्थित. हा का, गवत दिसलं बघा त्यांना हातात, दिसतंय का? हां का, गवत खावा काय दिलं नाही तुम्हाला पप्पाने मम्मीने? खावा काय ना, काहीतरी खालचं जी घावल ते उचलायचं आणि खायचं. जी दिसल ते उचलायचं आणि खायचं, बस. आज मी आणि पिलेलं ना मॅचिंग केलंय. कसं आहे मॅच? व्हॅल्युजन खालीच आहे सध्याला आतून. तर बर्गर घेतलाय, मला ट्राय करावं म्हटलं. ह्याच्या अगोदर फक्त बर्गर आहे ना, मी काहीतरी चारमिरा साईडला नाही, गोलगोट्याला गेलतो ना मी, आणि अजून एक माझा फ्रेंड होता, तो दोघंजण गेलतो ना. त्यावेळेस बर्गर ट्राय केलं तर बर्गर ते एवढं खराब होतं ना. अयो, शिंक लावतो. तर ते बर्गर एवढं खराब होतं ना, तर म्हणलं इथलं ट्राय करावं. आता हे व्हॅल्युजनच्या खाली आहे बर्गर. KFC आहे, KFCच आहे. तर इथे ट्राय करावं म्हणून थांबलो थोड्या वेळ. ऑर्डर दिली गाईज. KFCला आलतो ना, बर्गर आहे ना, बर्गर पार्सलच घेतले. तर बर्गर काय इथं खाल्लं नाही, पिल्याला ठुस करायला लागला होता, त्यामुळे पार्सल घेतलेलं. रूमवर जाऊन खाईन आता. ओके, निवांत सामान वगैरे घेतलेलं आहे. काय बर्गर पार्सल आणलं होतं, नको मी नंतर खायला. ते काय मसाला आहे. ओके, काय विषय नाही. तर गाईज, बर्गर म्हणजे काय नाही, आपलं सेम वडापावसारखं असतंय बरं का, पण आतमध्ये आहे ना, हे बघा, हे पाव आहे, 2 पाव आहेत. सेम आपल्याला वडापावच असतो, आणि त्याच्यामध्ये हे जे आहे ना, हे बटाट्याचा कांद्याचा मसाला सेम वडापावसारखं असतंय. थोडंसं डिफरंट आहे, आणि त्यात एक चीज एक असतं, हे चीज पॅटी. ठीक आहे, खायला लागलं तर बघू कसं लागतंय खायला. मी उलटा धरला होता, या साईडनं बघायला का ॲक्च्युली. हे चीज, हे आलू पॅटी म्हणतात त्याला. समजाला. हा जरा व्यवस्थित वाटतोय. गेल्या वेळेस आम्ही त्या गोलकोंडा फोर्ट पैसे खाल्ला होता ना, ते एकदम बकवास लागत होता. नुसतं पाव मोठा दिला होता त्यांनी, आणि त्यातले जे आलू पॅटे आहे ना, ते लय छोटे होते. ते नुसतं पाव खाल्ल्याने लागत होता. ते त्यापेक्षा म्हणलं न खाल्ल्याला परवडलं असतं त्यावेळेस. आणि त्यांनी प्राईस पण जास्त लावली होती. त्यावेळेस जास्त लावली. ओके, तर आता बर्गर एन्जॉय करतो थोडा. गाईज बर्गर आहे ना, बर्गर आहे ना, मस्त लागला. मस्त, गेल्या वेळेसपेक्षा 10 पटीने मस्त. 10 गेल्या वेळेसपेक्षा 10 पटीने मस्त लागला. गेल्या वेळेस
नुसता पावच खाल्ला होता आम्ही बर्गर म्हणून. त्यांनी गडबडीत दिलता का कसा दिलता का ते तिथले चव तशी होती मला काय माहीत नाही, पण गेल्या वेळेसपेक्षा छान लागला आता. आता पक्की भेटली थोडं साईड दे ना भाई. काय व्हिडिओ करताय तुम्ही? तर काहीच खाली बायाची भांडणं होती. व्हिडिओ आहे माझ्याकडे. खाली मी जस्ट जेवण केलं 10:34 झाल्या त्या. तात्या 10:34 झाल्या त्या. जेवायला गेलतो आपलं सॉरी जेवण करून खाली चालायला गेलतो तर पूर्ण गर्दी दिसली पूर्ण गर्दी दिसली की मी बघतो तर काय विषय तर 2 बाया हाणामारी चालू होती. 2 बायाचे डायरेक्ट केस वगैरे धरून असं इकडे तिकडे चालू होतं. तिथं चायनीजचा गाडा एक चायनीजच्या गाड्यापाशी तिथं भांडणं केली नंतर ते बाई आहे ना त्यातली एक इथं पेट्रोल पंपवर काम करतात 2 लेडीज बहुतेक. तर त्यातली बाई एकदम पेट्रोल पंपवरचा तिचा ड्रेस आहे तो HP चा. तर ती डायरेक्ट आतमध्ये गेली तिथं चायनीजच्या तिथं गाडा आहे ना तिथं दुकानात गेली. तिथून एवढी मोठी लाकूड घेऊन आली. एवढं मोठं लाकूड घेऊन आली आणि त्या बाईच्या मागे पळत गेली. इथं एक 50-100 फूट पळत गेली आणि तिथं दोघांची अजून भांडणं लागली. तिने एक सपाटा दिला काठीचा, तिने काठी धरली. नंतर बायांनी केस वडावडी चालू झाली. त्यांचं दोघींचं हजबंड पण होतं त्यांच्यासोबत, तरी पण भांडणं चालू होती त्यांची अशी. बाबा बेकार गर्दी बाया लेडीजची भांडणं होती ना त्यामुळं कोण काय सोडवा गेलं नाही. त्यांचं हजबंड होतं ना त्यांनी सोडवली गेली ती. ओके लास्ट ह्या ठिकाणी जर 2 माणसं वगैरे जेंट्स वगैरे भांडत असले ना तर सोडासोडी केली असती, पण 2 बाया असल्यामुळे कोण सोडावे पण केलं नाही. आता काय विषय चालू होता ते मला पण माहीत नाही, पण भांडत होती. ते तेलुगूमध्ये काहीतरी बोलत होती, मला काय ते समजलं नाही. मला नॉर्मल तेलुगू समजतं, नॉर्मल ज्येष्ठ बोलणं ये रे जा रे वगैरे असं नॉर्मल, तर ते वेगळंच काहीतरी बोलतो ते बघत आपलं मला तर नाही समजलं. ओके तर काहीच आजचा ब्लॉग इथे संपवतो भांडणं झालेल्या सिच्युएशनवरती. ओके आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस.